बरोबर आहे, जीआर येणं अपेक्षित होतं. विकासजी, आपल्याला देखील एक महत्वाचा मुद्दा मांडायचा. विकासजी आपण बोला, त्यानंतर हरिभाऊ मी आपल्याकडे येतोय. विकासजी बोला. खरं तर याच्यामध्ये नरेंद्र पाटलांना मला नम्रपणाने सांगायचंय, तुम्ही एकनाथ शिंदे अजितदादांचे नाव घेता, परंतु ह्याच एकनाथ शिंदेंनी 1 वर्षापूर्वी वाशीवरून हाच मोर्चा एक अधिसूचना काढून माघारी पाठवला होता. मग त्याच्यानंतर जर हा कालचा जीआर काढायचा होता तर हा जीआर तुम्ही 6 महिन्यापूर्वी पण लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी काढू शकला असता, विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी काढू शकला असता, पण तेव्हा तुम्ही हा जीआर काढला नाही. आता तुम्ही जरांगे पाटलांनी 3 महिन्यापूर्वी तुम्हाला सांगितलं की मुंबईत आम्ही असं आंदोलन करणार आहे. जर तुम्हाला ही तारीख कळवली होती, जाहीरपणाने माहिती होतं सगळ्या महाराष्ट्राला, सरकारला माहित नव्हतं का जरांगे पाटलांचे इथे यायचे? मग एवढे हजारो लाखोच्या संख्येने सर्वसामान्य कष्टकरी मराठा समाज त्या ठिकाणी मुंबईत येतो. 5 दिवस त्याचे हाल होतात. 5 दिवस कोणी विचारायला जात नाही, पण कोर्टाला मध्ये घातलं. कोर्ट कोण सुनावणी करताय, ते वकील कोण होते, जज कोण होते, सगळ्यांना माहिती आहे. बरोबर आहे विकासजी, आपला मुद्दा लक्षात आला. नरेंद्रजी, आपल्यापर्यंत आवाज आलेला आहे का? आपण उत्तर देणार आहात का? ऐका ना, त्याच्यामुळे आम्हाला दुःख वाटायची काही कारण नाही. आमचं एवढंच म्हणणं आहे, मराठ्यांच्या तोंडाला तुम्ही पानं पुसली, ओबीसींना अस्वस्थ केलं, आणि ओबीसींना नेमकं काय अस्वस्थ केलं ते तुम्ही सांगायला पाहिजे. कारण बरोबर आहे, मी उत्तर देतो ना नरेंद्रजी यांच्याकडून. नरेंद्रजी, माझा आवाज आपल्यापर्यंत येत असेल तर जो महत्वाचा मुद्दा आता उपस्थित झालेला आहे तो हाच आहे की एका बाजूला सरकारनं मराठ्यांच्या तोंडाला पानं